नाही का पोरग हाताशी आलं बाबा तुझ्या हा? अरे आतापर्यंत मला एवढूसा वाटायचा, तुझ्या मुलींना पण एवढं असताना बघितलंय ना रे. पण हा असा योग जुळून येईल हे डोक्यात पण नव्हता माझ्या. पाकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात ते असं. हो ना. पण इतक्या वर्षांनी तू बदली करून आलास नाही तर ते बरं झालं बाबा. त्याचसाठी आम्ही सगळे इथे आलो. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. खरंय. मी काय म्हणते, आता आपण वेळ न वाया घालवता मुलीला बघून घ्यायचं का? म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवायला बरं. हो, मी घेऊन येते तिला. बघते. हा, आले. अरे बापरे, यांनी बोलणी करायला माणसं बोलवली वाटतं. आजच सुपारी फुटणार वाटतं. अरे गौतम, व्हाट अ परफेक्ट टायमिंग. कम 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 इनसाइड. ये आत ये. अरे वा वा गौतम, अरे ये बस बस ये बस ना. बस बस बस. अहो मी हो नाही, असून द्या. बस बस बस. उमाताईंचा मुलगा म्हणजे आकाश, त्याचा हा मेवणा. मोठी पार्टी बाबा काय. गौतम हा सुद्धा गौतमच बर का, म्हणजे आत्ता गौतमराव. हाय गौतम. हॅलो. जय खानोलकरांना ओळखत असाल तुम्ही? ऑफकोर्स, त्यांना कोण नाही ओळखत. हा त्यांचा धाकटा भाऊ. ओ, खूप मोठी कंपनी यांची. आणि ऍक्च्युली माझ्या ऑफिस शेजारीच त्यांचं ऑफिस आहे. काय रे गौतम, तू इथं कसं काय? बाहेरून जात होतो, म्हटलं भेटून जावं. अरे वा, बरं झालं आला असते. ही बघा आली आसावरी, नवरी मुलगी. बाई ये, चल. अय्या, तू कधी आला सोन्या? आत्ताच आलो काकी. आसावरी किती सुंदर दिसतीयस. अशी सून मिळायला नशीब लागतं सुभाष. गौतम, तू ना गेल्या जन्मी नक्कीच मोठं पुण्य केलं असणार, म्हणून तुला अशी बायको मिळते. भावा तुम्ही पण ना. सर, केमिकल्स वापरून बनवलेल्या वस्तू स्वस्त असतात, पण त्यांच्यामुळे आजारी पडल्यावरती हॉस्पिटलमध्ये येणारं बिल जास्त असतं. नाही नाही, आपले लोक फ्युचरचा जास्त विचार नाही करत. त्यांना आता जे स्वस्त मिळतंय ते पटकन उचलतात. डोंट यू थिंक सो? सर, प्राइसिंग कमी ठेवणं आणि ॲट द सेम टाइम आपला बिझनेस वाढवणं हे चॅलेंजिंग असेल. म्हणून मला वाटतं की सेल्सची टीम आहे ना, ती चांगली असायला हवी. म्हणजे साक्षी ऑर्गॅनिक्सचे प्रोडक्ट भरपूर जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की सोशल मीडिया किंवा न्यू एज ॲडव्हर्टायझिंगचा उपयोग करायला पाहिजे. मिस परब, आपल्या कंपनीमध्ये अजूनपर्यंत कोणीच फिमेल एम्प्लॉय नाहीये. तुम्ही जर सिलेक्ट झाला देन यू गोना बी फर्स्ट फिमेल एम्प्लॉय. आणि ॲज अ सेल्स मॅनेजर मग तुम्हाला सगळं काही ते एकटीने मॅनेज करावं लागणार आहे. जमू शकेल? हो सर, का नाही. साक्षी ऑर्गॅनिक हे ऑर्गॅनिक फूड, स्किन केअर, कॉस्मॅटिक वेगवेगळ्या क्षेत्रात जरी प्रोडक्ट लॉन्च करत असले तरी ह्या सगळ्या गोष्टी बायकांशी रिलेटेड आहेत. आणि एक मुलगी म्हणून मला वाटतं की मी कस्टमरच्या गरजा जास्त चांगल्या समजू शकते आणि माझं त्यांच्याशी एक कनेक्ट असेल. बघा, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर, बायका नॅचरलीच मल्टीटास्किंग असतात. माझ्या मम्मीने घर चालवत लोकांचे डब्बे करून दिले, आमचं शिक्षण, शाळा सगळं तिनं बघितलं. आमचे कपडे पण ती शिवायची, माझ्या पप्पांच्या कामाची वेळ पाळायची, आमचं आजारपण सुद्धा बघितलं. सर, एवढं सगळं करत असताना सुद्धा आमच्या घरी असं झालं नाही की सण आहे आणि कुठली पूजा नाही झाली किंवा गोडाधोडाचं नाही केलंय. माझ्या नातेवाईकांची मुलं सुद्धा आमच्या घरी असायची, त्यांचं सुद्धा ती करायची. आत्ता पण तिनं मार्केटमध्ये जाते, भाज्या घेऊन येते, डब्बे बनवते आणि हे सगळं करत असताना तिच्या चेहऱ्यावरती एक हसू असतं. बारसं, वाढदिवस, लग्न यामध्ये कोणी बोलवलं ना तर हे सगळं सांभाळून ती तिकडे पण हजेरी लावते. सर, एका बाईने जर ठरवलं ना तर ती सगळं करू शकते, ते सुद्धा हसत हसत. आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मग तर बाईकडेच द्या, ती पूर्ण करेल. मिस परब,
आपल्या कंपनीमध्ये तुमच्या आई नाही येणार आहेत काम करायला. हा, पण त्या गुरुची शिष्या तरी येईल ना. सर, मी हे सगळं माझ्या मम्मीकडूनच शिकले आणि त्याबरोबर माझं डेडिकेशन आणि डिसिप्लिन सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्यात जेंडर तर कुठेच नाही आहेत ना. करेक्ट. बरं मला सांगा, काही लोक प्रोडक्ट विकण्याकरता थोडंसं खोटं बोलतात, प्रोडक्टची चुकीची माहिती देतात. तुम्हाला हे पटतं? तुम्ही कधी तुमच्या बिझनेसमध्ये असं केलंय? हो सर. खरंच? हो, माझी बेबो, म्हणजे माझ्या स्कूटीचं नाव बेबो आहे. तशी ती मुंगट असते, पण कधी कधी रस्त्याने जाताना स्लो होते ना, तर मी सांगते की 5 मिनिटं लागतील, पण मला माहीत असतं की मला अर्धा पाऊण तास लागणार आहे. चुकीची माहिती असते पण प्रॉडक्टबद्दल नाही. हा, जेवण फर्स्ट क्लासच असतं. लोकांनी जेवण खाल्ल्यानंतर ते उशीर विसरतात. मिस परब, मी एकंदरीत तुमच्या फॅमिलीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधतोय. त्यावरून असं लक्षात येते की तुमच्यासाठी हा जॉब मिळवणं किती गरजेचं आहे. पण म्हणून तुम्हाला जॉब नाही मिळू शकत. सो यू आर द बेस्ट कॅन्डिडेट फॉर दिस जॉब. कशावरून मानायचं आम्ही? अरे गौतम, कुठे निघालास? बस ना. अरे गौतम, काय झालं? बस 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 बस. मग काय गौतम, कसं वाटलं सरप्राईज? मज्जाच चाली ना? बाय. पण दे ना. लाजतीये बहुतेक. हो. अगं, तू इतकी छोटीशी होतीस ना, तेव्हापासून ओळखतीयस मला. काकी काकी करत मागे फिरायचीस माझ्या. आता ती लहान नाही राहिली, मोठी झाली आणि पहिलंच लग्न आहे. अहो, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच करते ना, त्यामुळे. विना वहिनी, आमच्या घरात हे असंच हसत खेळत वातावरण असतं बरं का. आज चिडली ते फक्त कधीतरी पमा चिडते, बाकी कोणी नाही. काय हो. बघितलं? भाऊजी, तुम्ही काही बोलूच नका, आम्हाला सगळं माहितीये. काय हो, बघ तर. या घरची लेक आमच्या घरी सून म्हणून आली तर आम्हाला आनंदच होईल. काय रे गौतम? बाय. पण दे ना. हा, दे दे.